की प्रशांत कोरटकरच्या घराला सुरक्षा होती. तो घरामध्ये सुरक्षित असताना सुद्धा तिथून तो फरार झाला कसा, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे त्याला सुरक्षा देऊन त्याला फरार करण्यात आलं का सरकारच्या माध्यमातून? आणि प्रशांत कोरटकरला का एवढं सहकार्य सरकारकडून होतं आहे? याच्या मागचं कारण काय आहे? सरकारमधील अनेक लोकांचे त्याच्याशी काही संबंध आहे का? कारण की सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रशांत कोरटकर आणि काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे फोटो सर्क्युलेट होत आहे. त्याचे अतिशय जवळचे संबंध भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी होती ही सर्व नागपूरकरांना माहीत आहे. म्हणून तर त्याला संरक्षण दिलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. तो कुठे फरार असेल त्याला पकडून आणलं पाहिजे. अजून सापडला नाही माझ्या माहितीनुसार. कुणाच्याही किती जवळचा असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी करत असेल तर त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही. हे लक्षात ठेवून त्याच्यावर लवकरात लवकर त्याला पकडून कारवाई करायला पाहिजे.